त्यानंतर जाऊयात अंतरवाली सराटी. त्यांनी रस्ता बंद केलाय. काय फरक नाही पडत. काय झालंय, आपण जर तसा रस्ता बंद केला असता, आपल्याला म्हणले असते त्या जातीला वळीत टाकली, मराठ्यावर डाग लावला असता. आता त्यांनी आपले रस्ते बंद केले, आपले सगळे शिवाना इकडून तिकडून रस्ते ते देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी बंद करायला लावलेले. त्यामुळे तुम्ही पोरं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सरपंचाच्या घराकडून डायरेक्ट तुम्हाला इकडे येत आहेत आणि ते कशाला तोंड बघतात त्यांचं. आपल्याचं तोंड बघू नका ना. त्या गावावर पाकडू सुद्धा नाही केलं पाहिजे मराठीचं, अशी त्यांची इच्छा. तर नका ना जाऊ, नका ना जाऊ. इकडून पाठवण्यात येते आणि सरपंचाच्या घराकडून येता येते. हो द्या, महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळा मराठ्यावर किती आणण्यात आलाय. त्यांनी कळालंय मला, बसा पोराला पण हाणलंय. हाणू द्या ना. सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन आंदोलन संपल्यावर. नाही तर मी पण ओरिजिनल मराठीच्या अवलादीचा आहे. तुमच्या मी नाही सहन करणार. धीर धरा तुम्ही, खा मारा आंदोलन संपुष्टावर. एकदा मराठ्याला आरक्षण मिळतं. राजे आले तेवढे मोठे, त्यांनी सोबतच येतील. मला तोंड चिटकत आहे वेळ बोलल्यावर, पण तुम्ही काही विषय काढले मला बोलावं लागतं. तुम्ही लांबून आहे, काय फरक नाही पडत. आपण रस्ता बंद केला असता तर म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाली टाकलं ओडिशाला. आता त्यांनी रस्ता बंद केला आणि ते उभे राज्य महामार्ग आहे. ते पण कोणाच्या बापाचा रस्ता नाही, राज्य महामार्ग आहे. आज 16-17 गावचं येणं जाणं बंद आहे. तिथून शाळा जाता येत नाही लेकरायला, कोणाला भाजीपाला आणत जाता येत नाही, कोणाला दुखत असलं जाता येत नाही. अनेक अडचणी निर्माण केल्यात त्यांनी. ह्याच मराठ्यांनी जर केले असते, आता म्हणले असते मराठी जातीवादी वाळी टाकलं असे त्यांना असले असते उघडं बांधून. पण आज हो द्या, नाही थांबलंय पोरायला पासत माहिती आहे, सगळ्यांना माहिती. आपण उत्तर द्यायला म्हणून नसता जर मी दिडा म्हणलं ना, चटणीला पोरत नाही असे मराठी तुडू तुडू काढते त्यांना. आपल्याला ते नाही करायचं. आणि दुसरं सांगतो, एक माहिती मिळालेली, त्यांना त्यांच्या डोंगावर काठ्या आणून घ्यायचा हल्ला झालाय म्हणून, आणि मग फोकस द्यायचं असं कळत आहे आपल्याला. पोलिसाच्या काठ्या त्यांना हाणून घ्यायच्या आणि राज्याला सांगायचंय आमच्यावर हल्ला केला. त्यांना डबल लाल करून घ्यायचंय पोलिसाच्या काठ्यात. निमित्त करायचं काहीतरी, झोपे नाही त्यांना रात्रंदिवस. त्याच्यामुळं काय करा, जे छगन भुजबळ स्वप्न बघतो ते पूर्ण नाही होऊन द्यायचं. दंगली घराच्या त्याला तुम्ही काय येडे करे महाराष्ट्रातले मराठी, तुम्ही किती शान आहे. सगळं राज्य तेच चालिता, जेव्हा कळत नाही का आपल्याला. त्यांना दंगल घालायची, फोकसला यासाठी. आपल्याला लांबून या जाऊ ना, जाऊ ध्यानात राहून द्या. कोणाला आलेलं जाऊ आपण. आणि पूर्वी लोक डबड वाजून सांगायचे मी यायला लागलो, तसं डबड वाजून जाऊ. फक्त शांत राहा. आता सरपंचाच्या घराकडून येता येते आणि पाठवण्यात येते, काय थोडा त्रास होईल, हो द्या ना. पण मी त्यांनी सुरुवात केली, शेवट मराठीच करणार. कोणाला तुम्ही फक्त शांत राहा, संयम बाळगा राज्यभर. अजिबात काही गैरसमज खात्री केल्याशिवाय करून घेऊ नका. आणि मी शेवटचं सांगतो, राजेसाहेब, आपण उठत नसतो, आता पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो. मला पाहिजे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी. आणि याबरोबर दुसरं सांगतो, फडणवीस साहेबांना संधी आहे मराठ्याकडून. 50-55% मराठा समाज या राज्यात एकटा. आणि त्यांनी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी, चिंधे धरते उली 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 टोळकी. अरे काच कोण असे टप्पो जात धरणं कवा तो आज फायदा होईल ना, पण मागण्या मान्य करणार. म्हणून ही फडणवीस साहेबाला संधी ती मला म्हणते राजकीय भाषा बोलत. आज 12 दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राजे. 12 दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही, उभा करायचे म्हणत नाही.
आणि मी तुमच्या साक्षीनं पुन्हा सांगतो, या समाजाच्या बी साक्षीनं, मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो. आमचं ध्येय आमचे लेकरं मोठे करायचे. आता फडणवीस म्हणतात ना राजकीय भाषा बोलतो केली बंद नाही, ते म्हणतात ना फायदा दुसऱ्याचा आहे. अरे तुम्ही द्या ना, तुमचा फायदा होईल ना. तुम्हाला द्यायचंच नाही, मग चटणी टाकायचं काय करते ना मराठीत लोक. तुम्ही फायदा होईल ना तुमचा, पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केलाय. राजाने फायदा केला, लोकांना वाटतं राजाने केला. कोणी फायदा केला की लोकांना वाटतं त्याने केला. लोक डोळे उघडे येतात. त्यामुळं फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्याची, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची 1-2 दिवसाच्या हातात आता. आणि जर तुम्ही अंमलबजावण्या नाही केल्या, आपल्या नावाने बॉम्बलायचं नाही, ओरडायचं नाही, कमून इतके पडले म्हणून एक येऊन येणार नाही. हे मात्र मी जाहीर तुमच्या साक्षीने सांगतो. आमच्या अंमलबजावण्या करा, राजकारणाचा आम्हाला देणं घेणं नाही. तुमचं राजकारण जळा, पण नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही. हे काय केलं. आणि सगळे भाजपमधले मराठी सुद्धा फडणवीसला तोच देणार आहे की हो मराठ्याचा मुद्दाम वाटोळं करायला निघाला. एवढंच मला म्हणायचंय. आणि ओबीसी मराठा वाद नाहीये, प्रश्न चुकीचे विचारले. ओबीसी मराठा गावखेड्यात एक आहे. हे 2-3 नाटक कंपनी साली, नाटक कंपनी छगन भुजबळची येऊ आपली भांडी उड्या, त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत, त्याला मस्ती म्हणतात. पण त्याला उत्तर आम्ही द्या म्हणून ती मस्ती जास्त चालली. चलू द्यात बडे दिवस. त्यांना PIB जातीवाद करायला लागला सध्या, तो बी मुद्दाम करायला लागला. ते 6 महिने आम्ही त्याचं नाव नाही घेतलं, पण त्याला बरीच मस्ती आली वाटतं आता. तो मराठ्याचा पोराला त्रास द्यायला लागला होता, पट्ट्यातल्या आंदोलनातल्या गोंदीच आहे. आता होता आम्ही त्याला चांगलं समजत होतो त्याला, पण तो बी जरा तासायला आलाय चांगला तो बी आता. त्यामुळं आपण सगळे शांत राहा. मी आहे, मी ज्या ज्यावेळेस हाई म्हणलो, ज्या ज्यावेळेस तुमचा झालेला त्रासाचा बदला घेईन म्हणलं, त्यावेळेस घेतलेला आहे. मराठ्यात चांगली खात्री. आणि मी घेत असतो. सध्या शांत राहा बरं. सगळे उगत लांबून जा, लांबून एकदा मिळूस तर. आणि शेवटचं सांगतो, आमची अंमलबजावणी फडणवीस साहेब करा. एक शब्द बोलत नाही, मला काही देणं घेणं नाही त्या राजकारणाचं. पण नाही दिलं माझ्या नावानंतर बोंबलं नका. 24ला मराठ्याच्या पोरं बेकारीत गप बसत नसते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.